सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. डॉक्टर साधना शिलेदार शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात वैविध्यातून अभ्यासपूर्ण अशी स्वतःची नाममुद्रा उमटवणाऱ्या कलाकार डॉक्टर साधना शिलेदार. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, निर्गुणी भजन, लोकसंगीत, नाट्यसंगीत अशा संगीताच्या विविध क्षेत्रातला त्यांचा सहज वावर त्यांची गुणवत्ता अधोरेखित करतो. त्यांच्या आयुष्यातले या क्षेत्रातले त्यांचे पहिले गुरु कोण असतील तर त्यांचे पिता डॉक्टर विवेक गोखले आणि मग त्यानंतर पंडित मनोहरराव काशीकर, पंडित चंद्रशेखर रेळे आणि आरती अंकलीकर टिकेकर यांच्याकडून साधनाताईंनी संगीताचं शिक्षण घेतलं. डॉक्टर साधना शिलेदार यांना आजपर्यंत असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. सुरमणी, नाट्याचार्य काकासाहेब खाडीलकर पुरस्कार असे अनेक पुरस्कार. नागपूर विद्यापीठातून त्यांनी मॉडर्न क्लासिकल म्युझिक कंपोजर्स इन चेंजिंग सिनारिओ ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक या विषयावर PhD केली आहे. सॉन्तेर ॲट सनसेट, गुंजन, कहत गुणीजन आणि लोकधुनातून रागनिर्मिती अशी त्यांची पुस्तकंही प्रसिद्ध आहेत. आजपर्यंत डॉक्टर साधना शिलेदार यांच्या असंख्य मैफिली झालेल्या आहेत. आकाशवाणीसारख्या मान्यवर संस्थेची मान्यता आहे, त्यामुळे आकाशवाणीतही असंख्य कार्यक्रम झाले आहेत. साधनाताई वसंतराव नाईक गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड सोशल सायन्सेस इथं संगीत विभागात असोसिएट प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. संगीत कलेचा हा वारसा पुढच्या पिढ्यांमध्ये रुजवण्याचं कार्य त्या करत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी आणि पुढच्या संगीतातल्या वाटचालीसाठी असंख्य असंख्य शुभेच्छा. श्री हरे हरे
गौरी गौरी पार्वती ललिता वाह, क्या बात आहे. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत वसंतराव नाईक शासकीय कला आणि समाज विज्ञान संस्थेच्या संचालिका आणि संगीत विभागाच्या प्रमुख डॉक्टर साधना शिलेदार यांच्याशी. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. आमच्या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये तुमचं आणि तुमच्या साथीदारांचं म्हणजे तबला साथ करणारे सुहास चितळे आणि संवादिनी साथ करणारे श्रीनिवास आचार्य या दोघांचेही स्वागत करतो. डॉक्टर, ही रागमाला ऐकली आणि मला तुमच्या नागपूरचे सुप्रसिद्ध नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या कट्यार काळजात घुसली नाटकातली एक रागमाला आठवली. म्हणजे ती मुलतानीपासून ती भैरवीपर्यंत अशी होती. ही रागमाला कोणाची आहे? ही रागमाला मी स्वतः रचलेली आहे. अच्छा, म्हणजे शब्द सुद्धा तुमचे? शब्द पण माझे आहेत, पूर्ण रचना पण माझी आहे. बर. या रागमालेत मी असं केलं आहे की 3 विभागामध्ये ही रागमाला जाते. श्रीचा आपण आधार मूळ आहे त्याच्यामध्ये. पहिल्या कडव्यामध्ये आपण म्हणूया सगळी श्रीकृष्णाचं नाव असलेली राग मी निवडलेले आहेत. म्हणजे श्री, नंतर श्यामसुंदर म्हणजे श्याम कल्याण आला, आनंद नंद आला, केदार आला आणि बिंद्रावनी सारंग आला. बर. दुसऱ्या कडव्यामध्ये मी असं केलं आहे की शंकराशी संबंधित असलेले राग घेतले. म्हणजे शुद्ध नट झाला, नट या अर्थाने. नंतर जोग, बैरागी भैरव, नंतर कल्याण आला त्याच्यामध्ये. असे सगळे 5 राग त्याच्या दुसऱ्याच्या जे घेतले आहेत ते सगळे शंकराशी वर्णन असलेले आहेत. आणि तिसरा जो आहे तो स्त्री शक्ती या अर्थाने घेतला आहे. म्हणजे वेगवेगळ्या ज्या देवी आहेत त्यांची नावं मी याच्यात रचलेले, जसं बागेश्री, शिवरंजनी, गौरी, ललित आणि भैरवी. तर अशी ती रचना केलेली आहे. डॉक्टर, मला असं सांगा की तुम्ही म्हणजे 4 घराण्यांची तालीम घेतलीत, किराणा, जयपूर, आग्रा आणि ग्वाल्हेर. पण सुरुवात कुठल्या घराण्याच्या तालमीपासून झाली? म्हणजे संगीताची सुरुवात असं मला विचारायचं आहे. तुम्ही जे म्हणता 4 घराण्यांचं ते बरोबर आहे, पण माझी जी संगीताची सुरुवात झाली ती मुळात नाट्यसंगीतापासून झाली. कशी काय? ती अशी की माझे आजोबा नानासाहेब गोखले हे बालगंधर्वांची पदं विशेषतः खूपच सही गात असत. अच्छा. ते मूलतः चित्रकार होते, साहित्यिक होते, पण ती बालगंधर्वांची पदं मात्र ते खूप चांगली गात असत. तर ती बालगंधर्वांची पदं सतत कानावर पडत होती. त्याच्यामुळे सुरुवात अशी झाली की मम सुखाची म्हणजे कोणता राग, किंवा सुजन कसा म्हणजे कोणता राग, असं नाट्यसंगीताच्या आधारानेच मी राग ओळखायला शिकले होते. तर मूळ माझं बालगंधर्वांच्या नाट्यसंगीतावरती माझी गाण्याची सुरुवात झाली. माझ्या आजोबांच्या बरोबरच माझे वडील हे देखील उत्तम गायक आहेत. बर. आणि विशेषतः ते सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आहेत. अच्छा. त्याच्यामुळे वेगवेगळी घराणी जी असतात ती कशी एकत्रित करायची, म्हणजे ते माझे पहिले आणि अजूनपर्यंतचे देखील गुरु आहेत. वडील माझे विवेक गोखले त्यांचं नाव. बर. तर त्यांनी मला ही वेगवेगळ्या घराण्यांची गायकी शिकवली. म्हणजे ते असं करायचं की बसून ऐकवायचं की चला आज आपण केसरबाई ऐकूया. आणि मग केसरबाई ऐकताना त्यांच्या गाण्यातली काय काय मूल्य आहेत, काय काय सौंदर्य स्थळं आहेत ते ऐकवणार. शिवाय काय व्हायचं की माझे वडील जे आहेत ते फिलॉसॉफीचे खरं प्राध्यापक होते, पण त्यांना संगीतामध्ये खूप रुची होती. त्याच्यामुळे आमच्याकडे खूप मोठे मोठे गायक यायचे. म्हणजे प्रभातरी आमच्या घरी मुक्कामी असायच्या,
जेव्हा इकडच्या भागात यायचा तेव्हा. बर. किंवा गजानन बुवा जोशींची त्यांनी एक मोठी कार्यशाळा घेतली होती. किंवा अमरावतीचे जे सगळे मोठे कलाकार, भैयासाहेब देशपांडे असोत, मनोहरा कासलीकर असोत, हे सगळे लोक आमच्याकडे खूप यायचे. त्याच्यामुळे गंमत अशी झाली की म्हणजे यमन, भूपाली या रागांच्या अगोदरच माझ्या कानावरती देवगंधार, खट, नायकी कानडा हे राग पडत गेले. आणि मग हळूहळू म्हणजे मी पहिला जी मैफिल केली माझी तीच मुळात शुद्ध सारंग या रागाची केली होती. मग हळूहळू नाट्यसंगीताकडनं मग शास्त्रीय संगीताकडे असं करत करत माझा तो प्रवास सुरू झाला वडिलांच्या आणि आजोबांच्या मार्गदर्शनाखाली. तुम्ही आता नाट्यसंगीताचा उल्लेख केला आणि मला असं माहिती आहे म्हणजे की तळेगावची आपली जी संस्था आहे बालगंधर्व रसिक मंडळ, त्या संस्थेतर्फे तुम्हाला पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. मला वाटतं एकच प्याला नाटकातल्या भूमिकेसाठी ना, एकच प्यालामध्ये तुम्ही सिंधूची भूमिका करायचात ना, तर एकच प्यालामधलं एखादं पद आम्हाला ऐकायला आवडेल. राजस बाळा, 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 बघू नको माझकडे, बघू नको माझकडे, केविलवाणा, राजस बाळा, राजस बाळा, राजस बाळा, राजस बाळा, राजस बाळा, राजस बाळा, बघू नको माझकडे, बघू नको माझकडे, बघू नको माझकडे, केविलवाणा, राजस बाळा, राजस बाळा, ये देवा, ये देवा, ये देवा, ये देवा, आपुलिना करुणा, ये देवा, ये देवा, आपुलिना करुणा, तोवरी समजून वरते अनुकाला, राजस बाळा, 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 राजस बाळा.
डॉक्टर तुम्ही म्हणालात की डॉक्टर प्रभा अत्रे तुमच्या घरी यायच्या किंवा गजानन बुवा जोशी तुमच्या घरी यायचे, म्हणजे कधीतरी किराणावालं कोणतरी यायचं, कधीतरी ग्वाल्हेरवालं कोणीतरी यायचं. पण तुम्ही घराणं कसं निवडलं की आपल्याला आधी तालीम या घराण्याची घ्यायची आहे, की वडिलांनी असं काही प्रवृत्त केलं की नाही आधी तू किराणा शिक किंवा आधी काही ग्वाल्हेर शिक किंवा आधी जयपूर शिक? ते झालं असं की माझे वडील मुख्यतः किराणा घराण्याच्या शैलीने, माझे दुसरे गुरु पंडित मनोहरराव कासलीकर अमरावतीचे, हे शुद्ध ज्याला आपण म्हणू आग्रा घराण्याच्या शैलीने गातात. त्याच्याचबरोबर माझे तिसरे गुरु पंडित चंद्रशेखर रेळे, ज्यांना आपण बाबूराव रेळे नावाने पण ओळखतो, जे की कुमार गंधर्वांचे सहाध्यायी होते. आणि आरती अंकलीकरांकडे देखील मी शिकते. बर. त्याच्यामुळे 4 गुरूंकडनं मला तालीम मिळाली. पण हे 4ही गुरु अतिशय ज्याला खुल्या विचाराचे आहेत अशा तऱ्हेचे ते आहेत. त्यामुळे मला 4ही घराण्याचं गाणं तर मिळालंच, पण घराण्याच्या पलीकडे जाऊन संगीताकडे बघण्याची दृष्टी या चौघांकडनं मिळाली. भरीतभर मी महाविद्यालयीन शिक्षण प्रणालीतून पण शिकले. त्याच्यामुळे सगळं झाल्यानंतर आपलं गाणं आपल्याला स्वतःला तयार करायचं आहे ही कुठेतरी त्याच्या मागे भूमिका सतत असायची. त्याच्यामुळे कुठल्या विशिष्ट घराण्याचं गाणं गाण्यापेक्षा मी गाणं गाते, ते कुठल्या घराण्याचं असेल ते असो. घराण्याच्या बंधनामध्ये आपल्याला अडकायचं नाही, आपल्याला फक्त गायचं आहे. तुम्ही ज्या आत्ता संस्थेमध्ये संचालिका आहात किंवा संगीत विभाग प्रमुख म्हणून काम करता, म्हणजे वसंतराव नाईक शासकीय कला आणि समाज विज्ञान संस्था नागपूर, तर आता तिथे शिकवताना आणि तुम्ही ज्या पद्धतीने शिकलात यामध्ये काही फरक जाणवतो का? आता कसं आहे, मी गुरुकुल पद्धतीने शिकले, त्याच्याचबरोबर मी महाविद्यालयीन शिक्षण प्रणालीतून पण शिकले. आणि मी गुरुकुल पद्धतीने शिकवतेही आणि महाविद्यालयीन शिक्षण प्रणालीतून शिकवतेही. दोनमध्ये कुठेतरी मेळ घालण्याचा माझा सतत मानस असतो, सतत भूमिका असते. म्हणजे माझ्याकडे शिकायला येणारे विद्यार्थी माझ्या कॉलेजमध्ये 11वीपासून शिक्षण आहे तर PhD पर्यंत आहे. ह्या काळात जे विद्यार्थी माझ्यासमोर येतात, वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्समधून आलेली मुलं असतात, ती त्यांच्यातल्या काही लोकांना मी घडवून करू शकते, पण असं प्रत्येकाच्या बाबतीत होऊ शकत नाही याची देखील मला जाणीव आहे. त्याच्यामुळे गुरुकुल शिक्षण पद्धती आणि महाविद्यालयीन शिक्षण प्रणाली या दोघींचा मेळ कुठेतरी घालण्याची गरज आहे आणि तो प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने घालत असते, तसा मी पण घालत असते. हे मी तुम्हाला अशासाठी विचारलं की एका वेळी 25 जणांना शिकवणं आणि एका वेळी ज्याला आपण गुरुमुखी म्हणतो की समोरासमोर फक्त गुरु आणि शिष्य बसलाय, तर असं तुम्हाला महाविद्यालयात करता येतं की वेळेअभावी ते शक्य होत नाही? वेळेअभावी जर का आपण म्हटलं तर कशालाच वेळ मिळणार नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून वेळ तर काढणं भाग आहे. तर माझे काही विद्यार्थी असे आहेत की जे महाविद्यालयीन शिक्षण प्रणालीतून शिकवूनही मी त्यांना व्यवस्थित घडवू शकले आहे. तर वेळ हा मुद्दा त्याच्यासाठी नाही, आपल्याला किती इच्छा आहे त्याच्यावरती ते जास्त अवलंबून आहे. बरोबर आहे. डॉक्टर, मला सांगा, कुठल्याही कलावंताच्या बाबतीत असं असतं की सुरुवातीच्या काही काळामध्ये ना कुठला तरी एक प्रभाव असतो आपल्या, की अमुक एकासारखं मला गायचं आहे, अमुक एकासारखं मला तबला वाजवायचा आहे, अमुक एकासारखं मला अभिनय करायचा आहे. तर तुमच्या लहानपणी नागपूरला तुम्ही जेव्हा होतात तर त्यावेळी अशा कुठल्या कलावंताचा म्हणजे प्रभाव होता की आपल्याला यांच्यासारखं गायचं आहे, असं काही सांगू शकाल? माझे वडील हे कुमार गंधर्वांचे खूप चाहते होते. म्हणजे आमच्या घरातनं 2 गंधर्वांची उपासना व्हायची. आजोबा करायचे बालगंधर्वांची उपासना आणि वडील करायचे कुमार गंधर्वांची उपासना. आणि ते त्यांचे इतके चाहते होते की मला आठवतं मी 5वी-6वीत असेन त्यावेळेला आमच्या घरी टेप रेकॉर्डर आणला होता त्यांनी. आणि टेप रेकॉर्डर आणल्यानंतर पहिली जी कॅसेट त्याच्यात वाजवली ती कुमार गंधर्वांची वाजवली. अच्छा. आणि मग ते निमोरिका, यला याल यला, ही सगळी जी त्यांची छोट्या खेळांची कॅसेट होती ती कॅसेट आम्हाला 3ही भावंडांना पाठ होती. म्हणजे आम्हाला तो क्रम पण बदललेला चालायचा नाही, इतकी आम्हाला ती तशी पाठ होती. आणि मग कुमार गंधर्व वडिलांनी व्यवस्थित मला समजावून सांगितले इतके की कुमार गंधर्वांच्या बंदिशी बसवणे हा आमचा छंद होता. म्हणजे माझ्या प्रत्येक वाढदिवसाला, वडिलांच्या वाढदिवसाला, कुमार गंधर्वांच्या वाढदिवसाला, गुरुपौर्णिमेला असं दरवेळेला कुमारांची एक बंदिश बसवायची हा आमचा नियम असायचा. त्याच्यामुळे वयाच्या 20व्या वर्षी मला कुमार गंधर्वांच्या निदान 50 बंदिशी येत होत्या. बापरे. तर हे कुमार गंधर्वांचं जे काय वेड म्हणू, आकर्षण म्हणू, हे वडिलांनी माझ्यामध्ये घातलं आणि मला ते खरंच आकर्षण मनापासून वाटत होतं. मग त्या आकर्षणातून असं झालं की मी कुमार गंधर्वांचा खूप अभ्यास केला. कुमार गंधर्वांकडे शिकण्याची पण मनापासून इच्छा होती, पण ती पुरी होऊ शकली नाही कारण 92मध्येच कुमार गंधर्व वारले, तेव्हा मी जेमतेम MA ला होते.
मग अचानक माझा भाऊ योगेश त्याला शोध लागला पंडित चंद्रशेखर रेळे यांचा. अच्छा. पंडित चंद्रशेखर रेळे हे कुमार गंधर्वांचे सहाध्यायी गुरुबंधू. हो. म्हणजे अगदी लहानपणापासून दोघं जण एकत्र वाढले, एकत्र त्यांनी देवधर मास्तरांची तालीम घेतली. इतकी की त्यांचं कुमार माझा सखा नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यात हे सौख्य किंवा हे मैत्र कसं जपलेलं आहे हे त्यांनी उलगडून दाखवलं आहे. तर पंडित चंद्रशेखर रेळे यांच्याकडे मी 1993 पासून तर 20 वर्ष ते जाईपर्यंत त्यांच्याकडनं ही तालीम घेतली मी. अरे वा. त्यामुळे कुमार गंधर्वांचं हे जे अट्रॅक्शन आहे, हे जे आकर्षण आहे, त्यांच्या प्रती जी ओढ होती ही रेळे काकांकडनं मला पूर्ण करायला मिळाली. अरे वा. कुमारांचं काहीतरी ऐकवा ना, काही एखादी जरूर, बंदिश अगदी असेल नक्की. किंवा त्यांचं निर्गुणी भजन असेल किंवा तराणा. कुमारजी नेहमी म्हणायचे की राग सांगून झाल्यावर शब्द सुद्धा नकोसे असतात, तिथे तराणा सुरू होतो. म्हणजे काहीतरी सांगायचं असतं जे शब्दात सांगता येत नाही. तर काही कुमारांचं काही तुम्ही ऐकवा ना. राग सकाळचा आहे, पण मी जौनपुरीचा एक तराणा आपल्याला ऐकवतो. बरं, चालेल चालेल. मी तुम्हाला मगाशी जे म्हणाले की पंडित चंद्रशेखर रेळे आणि पंडित कुमार गंधर्व हे दोघे सहाध्यायी होते. म्हणजे 8-9 वर्षाचे कुमार गंधर्व जेव्हा देवधर मास्तरांकडे आले तेव्हा तिथे रेळे काका शिकत होते आणि मग दोघं जण एकत्र त्यांच्याकडे वाढले. असे वाढले की दोघांच्या विचारांमध्ये देखील खूप साम्य आहे. म्हणजे दोघांचं गाणं, दोघांची तान, दोघांचे विचार करण्याची पद्धत
त्यांच्या बंदिशी मांडण्याची पद्धत याच्यामध्ये खूप साम्य मला जाणवतं. मी एक तुम्हाला पंडित चंद्रशेखर यांची एक बंदिशी ऐकवते. जरूर जरूर. राग जैताश्रीमध्ये. राग रागिनी मूर्तिवत राग रागिनी मूर्तिवत दुलह दुलहिनी सरस बसत रासरसिक गुण गावे हो राग रागिनी. सप्त सुरन की जाति अनेक नीके मिलावती राधा एक नाचती कुंवरी मिले छपताल रास रसिक गुण गावे हो राग रागिनी. मैत्र से है शब्द सुरांचे. तुम्ही जसं म्हणालात की कुमार गंधर्वांच्या गाण्याचा म्हणजे तुमच्यावर खूप प्रभाव होता, तसाच कुमारांचा म्हणजे गाण्यावर विचार करण्याची त्यांची जी एक पद्धत होती त्या विचार पद्धतीचाही तुमच्यावर प्रभाव होता. म्हणजे कुमारांनी त्यांच्या आजारपणात माळव्यातली जी काय म्हणूया आपण लोकधून किंवा लोकसंगीत म्हणूया, त्यातून काहीतरी शास्त्रीय संगीत एक वेगळ्या प्रकारचं एक त्यांच्याकडून निर्मिती झाली. तसाच काहीसा अभ्यास तुम्ही देखील केलाय ना, लोकधुनांमधून राग निर्मिती. तर त्याविषयी जरा थोडंसं अधिक विस्तृतपणे सांगा ना, म्हणजे त्या पुस्तकाविषयी सुद्धा सांगा. जरूर. लोकधुनातून राग निर्मिती ह्या नावाचं पुस्तक माझं राजहंस प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं आहे. त्याचं हिंदीत पण लोकधुनोचे राग निर्मिती असं सेतू प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं आहे. झालं असं की मला पंडित कुमार गंधर्वांचं जे कार्य नवीन बंदिशी रचणं किंवा मुळातच रागाकडे किंवा एकूणच गाण्याकडे मुळापासून बघणं असा कुमार गंधर्वांचा प्रवास होता. मला त्यांचे जे धुनुगम राग होते त्यांचं खूप आकर्षण होतं. मी नेहमी ऐकायचे. त्यातले काही राग मी गायचे पण, म्हणजे गाते पण. मधसुरजा आहे किंवा असे हे सगळे धुनुगम राग जेव्हा मी त्यांचे ऐकले तेव्हा मला असं वाटायचं की हे नेमकं काय प्रोसिजर असेल, काय पद्धत असेल. लोकधुनेतून राग निर्माण होतो तर नेमका होतो कसा. कारण काय आहे की लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत हे दोन्ही समांतर गोष्टी आहेत. लोकसंगीताला स्वतःची एक समृद्ध परंपरा आहे, शास्त्रीय संगीताला स्वतःची समृद्ध परंपरा आहे. दीर्घ इतिहास दोघांनाही आहे आणि दोघांना स्वतंत्र त्यांची मूल्य आहेत. पण मग त्यांचा एकमेकांवर प्रभाव कसा पडतो हे मला जाणून घेण्याची इच्छा होती. म्हणून कुमार गंधर्वांचे हे धुनुगम राग आहेत, त्यांचा मी अभ्यास केला आणि मग असा विचार केला आपल्याला असं काय सापडतं का, आपण बघूया. मग मी 5-7 वर्ष देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन तिथल्या लोकधुना मी ऐकत होते. अच्छा. माळव्यात हिंडले, इकडे झाडीपट्टी नावाचा भाग आहे तिकडे हिंडले नागपूरच्या आसपास, किंवा केरळमध्ये गेले, किंवा व्हायचं असं की आम्ही जेव्हा जेव्हा कुठे कुठे फिरायला जायचो तेव्हा तिथलं लोकसंगीत मी जाणीवपूर्वक ऐकायचे. तर गोव्याच्या आसपास जो भाग आहे तिथे मला काही लोकधुना अशा सापडल्या की ज्याच्यातून मला तेव्हाच वाटलं ऐकल्याबरोबर की याच्यातून राग निर्माण होऊ शकतो. कारण प्रत्येका लोकधुनेत काही राग निर्माण करण्याची पोटेन्शियल किंवा त्याच्यामध्ये होऊ शकेल राग असं नाही आहे. तर ही काही मला लोकधुना अशा सापडल्या की ज्याच्यामध्ये राग निर्माण होऊ शकतो असं मला वाटलं.
पुन्हा माझा दावा असा नाही की प्रत्येका लोकधुनीतून राग निर्माण होऊ शकतो. मला असाही दावा नाही की मला त्या लोकधुनीतून जो राग गवसला तोच प्रत्येकाला गवसेल. म्हणजे एकाच लोकधुनीतून अनेक पद्धतीचे राग निर्माण होऊ शकतात. प्रत्येकाची नजर वेगळी आहे. प्रत्येकाची नजर वेगळी, प्रत्येकाची त्याची नजर वेगळी असल्यामुळे काय होतं की जेव्हा मी माळव्यातले काही राग ऐकले, म्हणजे मी अगदी इंटेरियरला जाऊन केले, मी असं इंटरनेटवरनं फक्त ऐकून नाही केलं. म्हणजे अगदी माळव्यातल्या देवासच्या आसपास, कारण देवास एवढा समृद्ध प्रांत, तिथे कुमार गंधर्वांनी काम केलं, तर आपण पण जाऊया, बघूत या काय होतं असा विचार केला. आणि मग माळव्याच्या आतमध्ये जाऊन मी तिथल्या स्त्रियांच्या विशेषतः लोकधुना ऐकल्या, गोळा केल्या, तसं रेकॉर्डिंग करून ठेवलं. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की जसं एखाद्या लोकधुनेत राग सापडतो किंवा एखाद्या रागामध्ये धून सापडते, हा दोन्हीचा एक प्रवास आहे. म्हणजे जसं लोकधुनेतून राग सापडणं तसंच रागातूनही धून सापडणं, हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मला त्या देवासच्या आसपास एक लोकधून सापडली, तिथल्या स्त्रिया काही गात होत्या. बरं. तर त्या लोकधुनेच्या आधारावरती मी एक राग तयार केला. एकूण मी 3 राग तयार केले, राग ऋतू, राग अनूप आणि राग गोधुली. तर हा राग ऋतू आणि राग अनूप हे माळव्यातल्या लोकधुनांवरती आधारित आहेत. आणि गोधुली जो आहे तो गोवा आणि आसपासचा जो परिसर तिथल्या गुढल्या गीत नावाच्या लोकधुनेवर आधारित आहे. बरं, जरा थोडंसं प्रात्यक्षिक दाखवा ना. आधी ती म्हणजे लोकधून ऐकूया जरूर. आणि मग तुम्ही जी राग निर्मिती केली आहे म्हणजे त्याचं चलन थोडंसं समजावून सांगा. म्हणजे मी कसं केलं की ती राग लोकधुनेतून राग निर्माण केला. मग कुमार गंधर्वांचा पुस्तकामध्ये जसं आहे की त्याचे रीतसर आरोह अवरोह, त्याचं चलन, त्याचे वादी संवादी, त्याचा गानसमय, त्याचा आरोह अवरोह काय असेल, त्याच्यात न्यासस्वर काय आहे, मग त्याच्यात तान कशी जाते, हे सगळं मी लिहून ठेवलं. अच्छा. आणि त्या पुस्तकात या सगळ्याचा अंतर्भाव केलेला आहे मी. आणि जरा युट्यूबवर पण पुस्तकाचं नाव टाकलेलं आहे. आमच्या रसिक प्रेक्षकांना समजावं म्हणून पुन्हा एकदा जरा थोडं सावकाश सांगा. लोकधुनातून राग निर्मिती, राजहंस प्रकाशन. अच्छा. आणि हे सगळीकडे उपलब्ध आहे? सगळीकडे उपलब्ध आहे. महाराजो पिताजी गंगाजी गया जो बेने काम्हाने दिल ही ती लोकधून होती. त्या लोकधुनीतले काही शब्द कायम ठेवूनच मी बंदिश रचली आणि त्याचा ख्याल बांधला. क्यों भयो दिल रोदास, क्यों भयो दिल रोदास, माने बते दे क्यों भयो दिल रोदास, माने बते दे रे मान क्यों भयो दिल रोदास, माने बते दे कामन डरत है काहूँ किया सरहत जिया में सदा माने
बते दे रे क्यों भयो दिल रोदा माने बते दे रे क्यों भयो दिल रोदा निसा ग म ग रे सा नि सा ग रे सा नि सा ग ग ग ग रे नि सा ग प म ग रे म ग सा ग रे नि सा क्यों भयो दिल रोदा क्यों भयो दिल रोदा छोड़ ये उदासी छोड़ ये उदासी छोड़ ये उदासी जगत में भयो आनंद पार मान ले क्यों भयो दिल रोदा क्यों भयो दिल रोदा झरत मोरी अखियाँ झरत मोर अखियाँ झरत मोरी अखियाँ झरत मोर अखियाँ झरत मोरी अखियाँ बहे जाए अनावरत का करूँ झरत मोर अखियाँ झर साग पम गरे मगरे सझर पम पम गरे मगरे सनि सझर साग पम पम गरे ग मगरे सनि सझर त मोर अखियाँ झर बहे जाए अनावरत का करूँ झरत मोर अखियाँ बेचैन जिया बेचैन जिया बेचैन जिया बेचैन जिया हो आत मनवा मोरा बनत नैनवा नित झर झरत मोर अखियाँ बेचैन जिया बेचैन जिया हो आत मनवा मोरा बनत नैनवा नित झरे भरत मोर अखियाँ झरत झरत झरत
वा, क्या बात आहे. तुमच्या अभ्यासात सुद्धा आणि म्हणजे गाण्यामध्ये सुद्धा कुमारांचा खूप प्रभाव जाणवतो. म्हणजे शब्दांची फेक असेल किंवा तालाची ज्या अंदाजाने आपण येतो समेवर त्यामध्ये. मैत्र से है शब्द सुरांचे. साधनाने तुमचा अजून एक छंद आहे आणि मला असं वाटतं तो लोकांसमोर येणं फार गरजेचं आहे. तुम्ही फक्त विदर्भातील असे बंदिशकार शोधून काढलेत आणि त्यांच्या 200 बंदिशींचा तुम्ही संग्रह केलात. तर त्याविषयी आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना सांगा ना. म्हणजे तो उपक्रम काय होता आणि तो असा काही उपक्रम आपण करावा असं तुम्हाला का वाटलं? मुळात असं आहे की बंदिशी हा माझा नेहमीचा जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे मी अनेक बंदिशकारांच्या बंदिशी गोळा करत असते आणि बसवत असते. म्हणजे आपल्याकडे जितक्या बंदिशी असल्या तितका आपण समृद्ध असतो आणि आपल्याला गाण्यामध्ये वेगवेगळ्या त्याचा उपयोग करून घेता येतो हे मला माहिती आहे. त्यामुळे बंदिशी गोळा करणे हा माझा पूर्वीपासूनच छंद आहे. एकेका रागामध्ये 40-40 बंदिशी, 50-50 बंदिशी हे आम्हाला असतात माहिती. तर मला असं वाटलं की माझं PhD पण बंदिशींवरतीच आहे. आधुनिक बंदिशकारांचं कॉन्ट्रीब्युशन, योगदान असं. बरोबर. म्हणजे असं मला वाटतं की प्रत्येक बंदिशकाराचा स्वतःचा काहीतरी त्याची भूमिका असते, त्याचा व्ह्यू असतो आणि तो त्याच्या बंदिशीतून प्रकटतो. म्हणजे जसं काही त्याच्या अंतर्मनाचा तो आरसा आहे. तर मग जसं प्रभातरे काय विचार करतात, कुमार गंधर्व काय विचार करतात, किशोरी आमोणकर त्यांच्या भलेही बंदिशांचं पुस्तक नाही आहे पण त्या काय विचार करतात हे सगळं त्यांच्या बंदिशीतून दिसत असतं. आणि ती बंदिश जर का आपण आत्मसात केली तर तो विचार आपल्याला कळू शकण्याचा एक मार्ग आपल्याजवळ उपलब्ध आहे. बरोबर. मग मी असा विचार केला की आपल्या आजूबाजूला पण तर खूप लोक आहेत की जे आपला विचार रचना काहीतरी करत असतील. मांडतात. म्हणून मग मी असं पाहिलं की विदर्भात जिथे मी राहते त्याच्या आजूबाजूला कोण कोण आहेत. तर मी असं साधारण 3 वर्ष विदर्भातले सगळे जिल्हे फिरून तिथल्या लोकांच्या बंदिशी गोळा केल्या. बर. त्यातल्या निवडक बंदिशी मी कहत गुनिजन नावाच्या पुस्तकात प्रकाशित केल्या. त्यातल्या प्रत्येक बंदिशकाराची एक बंदिश गाऊन त्याची CD पण केली. माझ्याकडे प्रत्येका बंदिशकाराचा म्हणजे मला अतिशय अभिमान वाटतो की इतक्या मोठ्या बंदिशकारांनी म्हणजे अगदी जर का असते तर जी व्यक्ती 103-104 वर्षाची असू शकली असते तिथपासून तर 20 वर्षाच्या मुलापर्यंत, एखादा अगदी खेड्यात राहणारा संगीतकार किंवा बंदिशकार तिथपासून तर नव्यापर्यंत अशा सगळ्या बंदिशकारांच्या बंदिशी त्या पुस्तकात आहेत. त्याच्यामुळे होतं काय की त्या बंदिशकाराचा व्ह्यू मला कळतो. साधारण 40 बंदिशकारांच्या 200हून अधिक बंदिशी त्या पुस्तकात आहेत आणि मला सगळ्या लोकांनी इतक्या विश्वासाने या बंदिशी दिल्या आहेत. एक छोटासा प्रश्न विचारू का? कोणेकी काळी आपल्याकडे म्हणजे असा काळ होता की गुरु जर का स्थायी दिली तर अंतरा द्यायचा नाही, असा एक काळ होता, मुद्दामूनच द्यायचा नाही. तर हे जे तुम्हाला 40 बंदिशकार भेटले त्यामध्ये असा कोणी नव्हता ना की स्थायी आपले दिले पहिल्या 2 वेळे अंतरा बघू पुन्हा केव्हा तरी येईल? भरपूर लोक होते असे. म्हणजे त्याच्यामध्ये असा पण वैविध्य असं आहे की काही लोक की या 25 बंदिशी घ्या, त्यातल्या तुम्हाला हव्या त्या घ्या. काही लोक मी बंदिशींचं नोटेशन करत नाही बसत, तुम्ही करून घ्या, मला आनंद, कारण नोटेशन करायला मला आवडतं त्या बंदिशींचं. काहींचं असं म्हणलं की हे नोटेशनच माझ्याकडे आहे, मी गाऊन काही दाखवू शकत नाही, तुम्ही तुमच्या मनाने बसवा. अच्छा. आणि काही लोक की कशाला देऊ, म्हणजे ज्या लोकांच्या मला स्वतःला बंदिशी येत होत्या अशा लोकांच्या बंदिशीत त्यांनी मात्र नाकारल्यामुळे मी पुस्तकात टाकलेलं नाही आहेत. आणि पुस्तक झाल्यानंतर म्हणजे मला त्याच्याबद्दल काही वाईट नाही वाटत, पण असत्या तर जास्त चांगलं झालं असतं. तर अशा साधारण एक 40 बंदिशकारांच्या बंदिशी त्याच्यात आहेत. पण इतकेच बंदिशकार अजूनही तिथे विदर्भात आहेत. विदर्भामध्ये. साधनाताई, तुम्ही वेगवेगळ्या संकल्पना घेऊन कार्यक्रम करत असता, तर त्याविषयी म्हणजे आपल्या कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी त्या तुमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांविषयी अगदी थोडक्यात आणि मग आजच्या आपल्या कार्यक्रमाची सांगता तुम्हाला म्हणजे भैरविनी करायची असेल भैरविनी करा, कुमारांच्या निर्गुणी भजनाने करायची असेल तर त्यांनी करा, किंवा या 200 बंदिशींपैकी कुठल्याही एका बंदिशीने केली तरी चालेल. तुम्हाला जे आवडेल ते, तुम्ही जे विविध कार्यक्रम करायचा त्याविषयी. मी ज्याला आपण म्हणतो एखादा विषय केंद्रित ठेवून असे भरपूर कार्यक्रम करते. म्हणजे कुमार गंधर्वांवरचा मी निर्भय निर्गुण नावाचा कार्यक्रम केलेला आहे, किशोरी आमोणकरांवरती केला आहे, प्रभातऱ्यांवरती केला आहे. म्हणजे असं व्यक्तीच्या भोवती केंद्रित असं पण काही कार्यक्रम आहेत, किंवा कबीरांवरती आहेत. कबीर माझा आवडता संत आहे. कबीर, तुकाराम,
यांच्याबद्दल पण मी काही कार्यक्रम केले, किंवा हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीताचा काय मेळ घालता येऊ शकतो त्याच्यावरती केलं आहे. फ्युजनचा पण कार्यक्रम मी केलेला आहे, किंवा तराण्याचाच नुसता कार्यक्रम करायचा, रागमालांचाच कार्यक्रम करायचा. अशा तऱ्हेचे कार्यक्रम मी करत असते. म्हणजे मैफिलींच्या व्यतिरिक्त हे पण कार्यक्रम करत असते. तुम्ही मला ऑप्शन दिला आहे 3 पैकी. माझा आवडतं निर्गुणी असतं, त्याच्यामुळे मी निर्गुणी एका भजनाने सांगता करते. आम्हालाही आवडेल. माया 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 महा ठगनी हम जानी जानी जानी, ठगनी हम जानी जानी जानी, ये माया 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 महा ठगनी हम जानी जानी, तीर गुण पास लिए कर डोले बोले मधुरी बानी बानी, हे माया माया माया, केशव के कमला में बैठी, कमला में बैठी शिव के भवन भवानी, ये शिव के भवन भवानी, पंड्या के मूरति में बैठी तीरथ में भई पानी पानी, हे माया माया